महत्त्वाची बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्र्यातल्या ताज लँडसेंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। या क्षणीची महत्त्वाची बातमी बघतोय आपण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वांद्र्यातल्या ताज लँडसेंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार का, हा प्रचंड मोठा फोकस आहे। आणि या ताज लँडसेंटमध्ये आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचल्याचं कळतंय। आपल्याला या महत्त्वाच्या बातमीचा अपडेट घ्यायचा आहे। तर एक महत्त्वाची घडामोड आहे। गेले काही दिवस सातत्याने ज्या चर्चा सुरू आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या, त्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या वळणावरती जाणारी अशी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे ताज लँड्समध्ये पोहोचलेले आहेत। नक्की ही भेट आहे का हा योगायोग आहे, याला राजकीय पार्श्वभूमी आहे? या भेटीसाठी नक्की घडामोड काय घडतीये हे आपल्याला लवकरच कळेल। पण एक्सक्लुझिव्ह आता बातमी आहे एबीपी माझाकडे, ती म्हणजे राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ताज लँडसेंटवरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताज लँडसेंटमध्ये बैठक होत असल्याचं कळतंय। सध्या राज्यातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेग आलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं, त्यानंतर यावेळेला वेगळं राजकीय चित्र दिसणार का, समीकरणं वेगळी असणार का, याची सतत चर्चा होताना एक मोठी घडामोड। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। अजय, सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा होतीये, पण आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री ताज लँडसेंटमध्ये एकत्र बैठक करतायत। या बातमीचा नक्की काय अपडेट आहे, काय पार्श्वभूमी आहे? आपण जर पाहिलं तर खरं तर काही वेळापूर्वी म्हणजे 20 ते 25 मिनिटं आधी राज ठाकरे जे ते मुंबईतील पंचतारांकित ताज लँडसेंट हॉटेलमध्ये जे ते पोहोचले होते, त्याच्यानंतर 20 मिनिटांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये ताज लँडसेंटचा कोणताही कार्यक्रम जो आहे तो आज त्यांच्या शेड्यूलमध्ये नाही, तरीही मुख्यमंत्री जे ते या ठिकाणी आलेले, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचवल्या गेल्या आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या चर्चांना आता कुठेतरी फुल स्टॉप लागलाय का? कारण की एकीकडे आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचे महायुतीच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी मागच्या काही दिवसांपासून या चर्चा सुरू झाल्यानंतर मंदावल्या गेल्या होत्या, पण त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार का, हा पुन्हा एकदा प्रश्न। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये जर या हॉटेलमध्ये असलेला कोणताही नियोजित कार्यक्रम नाही, तर मग मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती, आणि त्यासोबतच त्याच्या आधीच मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पाहिले होते। या आधी सुद्धा एक बैठक जी अशीच या ठिकाणी झाली होती, तेव्हा सुद्धा राजकीय वर्तुळात अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल निवडणूक आयोगाकडून वाजलं होतं। ठाकरे बंधू एकत्र येणार का, या चर्चा सुरू होत्या, आणि त्याच्या नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आता आपण जर पाहिलं तर मुख्य दरवाजाने, ज्या दरवाजाने राज ठाकरे स्वतः मागच्या बाजूने आत गेले होते, त्याच ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा कॉन्वॉय जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चा आजपासून रंगणार। या सगळ्यात विशेष बाब म्हणजे मी सांगतो ती म्हणजे की देवेंद्र फडणवीसांचा आज संपूर्ण शेड्यूल आहे। त्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे, मंत्रालयात सुद्धा एक बैठक आहे। आपण ताज लँडसेंटचा कोणताही नियोजित असा कार्यक्रम राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेड्यूलमध्ये नव्हता, आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते ताज लँडसेंट म्हणजे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, आणि त्याच्या आधी 20 ते 25 मिनिटं आधी राज ठाकरे जे आहेत ते या हॉटेलमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज ठाकरे यांचा एक नियोजित कार्यक्रम होता, तो म्हणजे हिंदमाताच्या इथे। त्या ठिकाणी एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पोहोचणार होते, पण तिथे न जाता थेट राज ठाकरे यांचा ताफा सुद्धा 20 ते 25 मिनिटं आधी या ठिकाणी वळला होता। त्याचे सुद्धा दृश्य आपण जे ते पाहिले होते, आणि त्याच्यानंतर आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचे महायुतीच्या नेत्यासोबतचे हितसंबंध नेहमीच समोर येत असतात। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती चर्चा सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेसोबत युती होणार का, हा प्रश्न निर्माण होता, आणि त्याच्यानंतर
आता भाजपचा महत्वाचा नेता आणि राज्याचं जे नेतृत्व, ज्यांच्याकडे सत्ताधारी पक्ष आहे, जे राज्याचं नेतृत्व करतात, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे चर्चेला वेगळी एक रंगत आलेली की नेमकं ही भेट कशी आहे, या भेटीमागचं नेमकं कारण की ह्या चर्चा आता रंगणार आहे. त्याच विशेष बाब म्हणजे की कुठलाही नियोजित शेड्यूल नसताना जर मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, राज ठाकरे यांचं कोणतंही नियोजित शेड्यूल नसताना राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले असतील, तर मग नेमकी चर्चा कुठली असणार? मग आता मनसे महायुती सोबत जाणार का? आणि मग जर मनसे महायुती सोबत गेला तर मग मनसे भाजप सोबत असणार का? मग शिंदे सोबत झालेल्या चर्चांचं काय होणार? उदय सामंत यांनी वेळोवेळी जे ते राज ठाकरे यांच्या सोबत भेटी घेतल्या होत्या, मग त्या चर्चांचं काय होणार? हा सुद्धा नवा प्रश्न असणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजल्या या नव्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्याही मुंबईत होताना पाहायला मिळतात. आणि थेट सत्ताधारी पक्षातला मुख्य नेता, ज्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचं सध्याचं नेतृत्व आहे, तो नेता जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ज्याच्या सोबत बैठकीची युतीच्या चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. ज्या पक्षाचा नगरसेवकही नाही, त्या पक्षाला सोबत घेण्यासाठीची ही खटाटोप म्हणावी लागेल का? हा सुद्धा एक नवा प्रश्न जो आहे तो समोर आहे. त्यामुळे भाजप मनसे मनमिलन होणार का? हा सुद्धा आजपासूनचा नवा प्रश्न असणार आहे. आणि मग मुख्यमंत्र्यांचं नेमकं कारण काय आहे या ठिकाणी येण्याचे, हे सुद्धा आता समोर येणं बरोबर आहे. तेवढंच महत्त्वाचं असतं. एकंदरीतच आपण एक थोडक्यात पुन्हा अपडेट देऊया प्रेक्षकांना की आता या क्षणी परिस्थिती अशी आहे की राज ठाकरे त्यांच्या नियोजित एका कार्यक्रमाला बगल देऊन ताज लँड सेंटरवरती 20 मिनिटांपूर्वी पोहोचल्याची माहिती, आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा नियोजित कार्यक्रमामध्ये कुठेही या भेटीचा किंवा ताज लँडचा उल्लेखही नसताना ताज लँड सेंटरवरतीच पोहोचलेले आहेत. हे दोन मोठे नेते आज इथे एकत्र का आहेत, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता महाराष्ट्राला. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वेदांत नेप सुद्धा आहेत. वेदांत, आत्ताची जी ही मोठी राजकीय घडामोड आहे ती पाहता आज ज्या पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत ठिकठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, माफ करा, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, या सगळ्या घडामोडींचा कुठेतरी परिणाम महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांवरती होऊन आणि त्याचा परिणाम कुठेतरी हा दिसतोय असं आपण म्हणू शकतो का? कुठेतरी महायुतीकडनं ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून घाई केली जाते का, किंवा कुठेतरी निगोसिएशन्स होत येतात का? काय सांगता येईल वेदांत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर? पूर्वी नेमकी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. बऱ्याचदा आपण बघतो की राज ठाकरे राज्यातील काही प्रश्न मांडत असतात आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ते याआधी सुद्धा 2-3 वेळेस भेटलेले आहेत. मग तो टोलचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, मुंबईतील काही प्रश्न असतील, त्या संदर्भात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री हे याआधी सुद्धा भेटलेले आपण पाहिले. मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय महापालिका निवडणुका जवळ येत आहेत, त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे शिंदेची शिवसेना सुद्धा राज ठाकरे यांना कनेक्ट होताना किंवा त्यांच्या संपर्कात असताना पाहायला मिळते. आणि त्यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे भेटतात. त्यामुळे नक्कीच ही चर्चा राजकीय आहे का हा प्रश्न उपस्थित होणार. कारण महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक पक्ष आपली तयारी करते आणि खास करून मुंबई महापालिकेकडे सर्वच पक्षांचं विशेष लक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं म्हणजे एकीकडे राज्यातील तर प्रश्न आहेत, मात्र राजकीय चर्चा अर्थातच जेव्हा दोन प्रमुख नेते, जे मुख्य नेते जर भेटत असतील तर यावर राजकीय चर्चा होणारच. आणि त्यामुळेच मनसेची नेमकी पुढची भूमिका काय असणार, कारण मागील 2 महिन्यापासून आपण बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येतील, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन होतंय, ते सकारात्मक आहेत. मात्र असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं, यामध्ये नेमकं राज ठाकरे हे महायुतीत जाऊ इच्छित आहेत का, महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मग मुंबई महापालिकेची निवडणूक ही लढवली जाणार का, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात चर्चा सुरू असताना आजची ही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही महायुती संदर्भात पुढील चर्चा नेण्यासाठी आहे का, की मग फक्त ही एक सदिच्छा भेट किंवा मग काही राजकीय प्रश्नांवर किंवा मग राज्यातील प्रश्नांवर ही भेट आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. वेदांत, नक्कीच ही भेट नक्की कशासाठी आहे, त्या दोघांमध्येच नक्की भेट होतीये का, योगायोग आहे निव्वळ ते दोघं एकत्र ताज लँड सेंटरमध्ये असणं, असा सगळे मुद्दे आहेतच. आणि अर्थातच हा एक तर्क आहे आपण जो लावतोय तो, पण या तर्का अनुरूप आत्ता या भेटीच्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे आणि यांच्यामध्ये राजकीय चर्चा बद्दल आपल्यांमध्ये चर्चा होत असेल आणि लोकांना अर्थातच भुवया उंचवल्या जात असतील, तर राज ठाकरे यांच्या पक्षाला नक्की कोणाबरोबर राहून फायदा होऊ शकतो? कारण
आधीचं जे समीकरण होतं विधानसभेच्या वेळेला ते झुकलेलं होतं मनसे पूर्णपणे महायुतीच्या दिशेने, पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि आता एका वेगळ्या समीकरणाची नांदी होणार का याची उत्सुकता आहे. वेदांत. नक्की ज्या प्रकारे आपण लोकसभेचं समीकरण बघितलं होतं, म्हणजे लोकसभेला मनसेने पाठिंबा दिला होता, त्यानंतर विधानसभा स्वबळावर मनसे लढली होती आणि त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाहीये आणि त्यामुळेच मनसे पक्ष हा महायुतीत राहणार की मग ठाकरेंच्या शिवसेनेत सोबत युती करणार याचा अजूनही संभ्रम कायम आहे किंवा तशी स्पष्टता राज ठाकरे यांनी अलीकडच्या काही भाषणांमध्ये असेल किंवा पत्रकार परिषदांमध्ये दिलेली नाहीये आणि त्यामुळेच नेमकं राज ठाकरे या आगामी निवडणुकांसाठी कोणासोबत असणार की मग स्वबळावर असणार हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत समजू शकणार नाही की मनसेचा कल कोणत्या बाजूला आहे. मात्र ज्या प्रकारे मागील 2 महिन्यांपासून चर्चा सुरू होती की ठाकरे बंधू एकत्र येणार, त्यामध्येच आपण बघितलं शिंदेच्या शिवसेनेचे नेते राज ठाकरेंसोबत चर्चा करतात. मध्ये असंही काही सूत्रांकडनं कळण्यात आलं होतं की काही प्रस्ताव सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडनं राज ठाकरे यांना देण्यात आला. मात्र यावर अधिकृतरित्या राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती आणि त्यामुळे असं असताना आज देवेंद्र फडणवीसांसोबतची आजची भेट ही खरंच महायुतीसोबत किंवा मग भाजप सोबत आगामी महापालिका निवडणुका किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे सोबत जाणार का यावर चर्चा आजच्या या बैठकीत होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण मुंबई महापालिका निवडणूक ही सगळ्याच पक्षासाठी महत्वाची निवडणूक आहे आणि जसं काल आपण बघितलं की महायुतीतले जे महत्वाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आपण एकत्रित ही निवडणूक लढवणार आहोत. मग जर एकत्रित निवडणूक लढवणार असतील तर राज ठाकरे सुद्धा यामध्ये सोबत असतील का हा सुद्धा यामध्ये प्रश्न आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं जर ही राजकीय भेट आहे तर महायुतीकडनं आणि खास करून भाजपकडनं एक वेगळी रणनीती मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठीची ही केली जाते आणि या रणनीतीचा भाग कदाचित मनसे पक्ष सुद्धा असू शकतो किंवा तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा दिला जाऊ शकतो. आपण वेदांत आत्ताच्या घडीला जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर 3 सशक्त पक्षांच्या महायुतीला या निवडणुकांमध्ये हे बंधू असुरक्षित करू शकतात का, अशी परिस्थिती आहे का सध्या महाराष्ट्रात? सत्यस्थितीत पाहायला गेलं तर 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी मतं त्यांचा फायदा अर्थातच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला होऊ शकतो आणि मुंबईमध्ये मराठी मतदारांचा टक्का खूप मोठा आहे आणि असं असताना महायुतीला निवडणूक लढवताना हे जर 2 बंधू एकत्र आले तर निश्चितच फटका बसू शकतो आणि त्यामुळेच जरी सर्वे भाजपने मधल्या काळात केला असला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तसा फटका बसणार नाही, मात्र पुढची जी रणनीती आहे ती ठरवत असताना मराठी मतं एकत्रित ठेवण्यासाठी यासाठी महायुती वेगवेगळी रणनीती किंवा मग तशा प्रकारच्या चर्चा या महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये होत आहेत. अर्थातच भाजप एक वेगळा आढावा वेळोवेळी घेत आहे, भाजपचे नेते वेगवेगळा आढावा घेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं राज ठाकरे यांचा मराठी मतदार राज ठाकरेंच्या बाजूने आहे आणि त्यामुळेच तो जर सोबत राहिला तर अजून ही निवडणूक आहे ती सहज सोपी होऊ शकते असाही विचार यामध्ये केला जाऊ शकतो. मात्र या सगळ्यामध्ये मनसेची नेमकी भूमिका काय आहे, कारण आजची भेट देवेंद्र फडणवीसांसोबत राज ठाकरे घेत आहेत, ती नेमकी भेट कशासाठी आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळे वेदांत एक क्षण थांबूया आणि आता आपण अगदी उघडपणे सांगू शकतो की मुंबईमध्ये ताज लँडसेंडमध्ये मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. काही वेळापूर्वी तर्क लावले जात होते की ते दोघं जण एकत्र एका ठिकाणी काय आहेत, परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईच्या ताज लँडसेंडमध्ये बैठक चालली आहे आणि गेल्या 20 मिनिटांपासून मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम वेगळा होता, परंतु तो मागे ठेवून ते काही वेळापूर्वी ताज लँडसेंडवरती पोहोचले आणि त्यानंतर आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये कुठेही उल्लेख नसताना मुख्यमंत्री सुद्धा अचानक ताज लँडसेंडवरती पोहोचले. आता या दोघांमध्ये बैठक होतीये. दोघांच्याही आजच्या वेळापत्रकात कुठेही या भेटीचा उल्लेख नसल्यामुळे जास्त तर्क आहेत. वेदांत, पुन्हा तुझ्याकडे येतेय. कदाचित या गोपनीयतेमुळे किंवा याचा उल्लेख कुठेही औपचारिकरित्या त्यांच्या वेळापत्रकात नसल्यामुळे तर्क आणखीन होत आहेत की अशा पद्धतीची अचानक भेट का व्हावी? वेदांत.
वेदांशी नंतर बोलूया. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळेही आपल्या सोबत आहेत. अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. महायुतीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा संदर्भ, याचा अर्थ कसा लावायचा? नक्कीच एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशा प्रकारची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे भेटले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकूणच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्याला फ्रिक्वेंटली भेटताना पाहायला मिळत असतात. एकूणच काही विकास कामं असतील, अनेक गोष्टी असतील, त्या संदर्भात त्यांच्या चर्चा होताना पाहायला मिळतात. मात्र सध्याला जर का पाहायचं तर या भेटीला याचमुळे महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं जर पाहायचं तर मागील काही दिवसांपासून युती संदर्भात देखील चर्चा सुरू होती. एकूण लोकसभे दरम्यान देखील चर्चा आपल्याला सुरू असताना पाहायला मिळालेली होती. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना या संदर्भात देखील चर्चा सुरू होती आणि आता भाजप आणि एकूणच देवेंद्र फडणवीस असतील किंवा मनसे कडनं राज ठाकरे असतील हे भेटताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कुठंतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी उद्धव ठाकरे हे यांच्याकडनं पुढाकार घेतला गेलेला आहे. दुसरीकडे मनसे पण म्हणत होतं की आम्ही एकूणच महाराष्ट्र वाढीसाठी कुठेतरी महाराष्ट्र एकीकरणासाठी देखील आपण एकत्र येण्याच्या दृष्टीनं पाहावं. मात्र यात कुठेतरी बॅक ऑफ द ग्राउंड जर का पाहायचं तर मनसे आणि महायुती यांच्या चर्चा सुरू आहेत का असे देखील सध्याला प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच सदिच्छा भेट म्हणावी तर ही सदिच्छा भेट नक्कीच नाही आहे, राजकीय भेट असल्याचं देखील कळतं आहे आणि यात राजकीय चर्चा देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत. मागील 20 ते 25 मिनिटांपासून या दोघांच्याही चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्र्यांचा आजचा जर का शेड्यूल पाहायचा तर 12 वाजता मुख्यमंत्री हे सह्याद्रीवर बैठका ज्या आहेत त्या घेताना आपल्याला पाहायला मिळणार होते. म्हाडा संदर्भातले जे प्रकल्प आहेत त्या संदर्भात आपल्याला बैठक जी आहे ती पाहायला मिळणार होती. त्या अगोदर मुख्यमंत्री शेड्यूल व्यतिरिक्त भेट घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच एकूणच येत्या काळामध्ये जे प्रभाग रचना जी आपल्याला सध्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूणच राजकीय घडामोडीला देखील सध्याला वेग आल्याचं दिसतं आहे. अभिषेक, आज ठिकठिकाणी बॅनर्स सुद्धा लागलेले आहेत. ठाकरे म्हणजे ठाकरे काका आणि पुतण्या म्हणजेच आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दरम्यानच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अपडेट देऊया की आज ताज लँडसेनमध्ये राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक होतीये. आपल्यासोबत या क्षणी भाजप नेते राम कदम आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. राम कदमजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आणि आत्ताच्या क्षणीची महत्वाची अपडेट अशी आहे की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये ताज लँडसेनमध्ये बैठक होतीये, राजकीय चर्चा होतीये असंही कळतंय. आपली प्रतिक्रिया? आता दोन राजकीय नेते भेटले तर राजकीय विषय निघणारच, हे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची एक संस्कृती पूर्वापार राहिलेली आहे की जरी करता दोन वेगळे पक्ष असले तरी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपले व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जपणं ही महाराष्ट्राची स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासूनची ती एक पूर्वपीठिका राहिली आहे. राहिला प्रश्न, आता महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, तर त्याच्यामुळे प्रत्येक भेटीला आपण राजकारणाशी जोडणं काही योग्य ठरणार नाही. पण ही गोष्ट मी स्वीकारतो की दोन राजकीय नेते भेटल्याच्या नंतर काही ना काही राजकारणाचे विषय निघत असतात. पण नेमके भेटीचं काय कारण, काय मुद्दे, काय अजेंडा, या बाबतीत पूर्णपणे स्पष्टता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतील, स्वतः माननीय राजसाहेब ठाकरे देऊ शकतील, त्याबाबत बोलता येणार नाही. पण राहिला प्रश्न, आपण वारंवार म्हणतात की मनसे आणि उबाटा यांची युती होईल का? मनसेनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार स्वीकारलेत आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत. जे बाळासाहेबांचे दुश्मन आहेत काँग्रेसवाले, त्यांना ते गळाभेट करतायत. तर त्याच्यामुळे ते मनसेच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना रुचेल का? नाही रुचणार. आणि उबाटाचे 90% लोक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेत, हे मान्य करावं लागेल. आता उरलेले 10% लोक उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मिठी मारले म्हणून ते देखील मनसेबरोबर युती झाली तर मनसेच जातील. एक स्वाभाविक आहे ना. त्यामुळे चर्चेसाठी ठीक आहे,
काही लोक बॅनर लावतात, माध्यमांमध्ये चर्चा होते. पण मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत मिळवलेला हात सोडत नाहीत आणि हिंदुत्ववादी विचार पुन्हा त्या विचारांवर येत नाहीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या, तोपर्यंत ह्या चर्चा केवळ चर्चाच राहतील, या तथ्य काही निघणार नाही. पण राम कदमजी, यामध्ये असं आहे की ठाकरेंच्या सेनेचे पहिल्या फळीतले नेते किंवा मनसेचे पहिल्या फळीतले नेते एकमेकांना भेटून युतीच्या चर्चा करताना दिसतात, सकारात्मकता दाखवतात. पण दुसरीकडे मात्र तुमची अशी इच्छा नाहीये का किंवा भाजपची अशी इच्छा नाहीये का की ही युती व्हावी? नाही, आमच्या इच्छेचा काय संबंध आहे? दोन स्वतंत्र पक्ष आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी प्रवक्ता म्हणून भूमिका मांडत नाहीये. एक कार्यकर्ता या रूपानं पाहताना उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले, त्यांनी पाकिस्तानचे झेंडे नाचवले. कुठल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना किंवा राजसाहेबांना हे आवडणार आहे का? नाही आवडणार. उठल्या सुटल्या दररोज सकाळी राहुल गांधीचं कौतुक करतात, हे माननीय राजसाहेबांना आवडणार आहे का? नाही आवडणार. तर त्याच्यामुळे जोपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मूळ हिंदुत्ववादी विचार बोलण्यापुरता नाही, कृतीतून तो उद्धव ठाकरे आणि कंपनी आणत नाही, तोपर्यंत हे कसे काय दोघे लोक हात मिळवतील? आणि मिळवला तर मतदार कसं काय ते स्वीकारेल? पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची जरी आपण वक्तव्य पाहिली, ती सुद्धा काहीशी विद्यमान सरकारच्या विरोधात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे ठाकरे कुटुंबातले, ठाकरे बंधूंमधले स्नेहबंध मात्र खूप घट्ट होताना दिसत आहेत. मग ते कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं असू दे किंवा मग मनमोकळ्या गप्पा मारताना दिसणं असू दे. नाही, आता त्यांचं नातं आहे त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमाचं भेटणारच. मुळामध्ये आपल्याला हे मान्यच करावं लागेल की कोणताही पक्ष हा एका राजकीय विचारावर चालत असतो. आता ह्या दोन्ही पक्षांचे राजकीय विचार पूर्णपणे वेगळे आहेत. मनसेचा विचार हा हिंदुत्ववादी आहे आणि उद्धव ठाकरेंचा विचार तुम्ही पाहिलाय लोकसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने कोणाला कुरवाळत होते. तर त्याच्यामुळे जोपर्यंत राजकीय विचारामध्ये एक वाक्यता येत नाही, एक मत होत नाही, तोपर्यंत युती कशी होईल? आधी त्यांना राहुल गांधीचा हात तर सोडावा लागेल, बाळासाहेबांच्या विचारावर यावं तर लागेल. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत 90% लोक का गेले हो? त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेला आणि उरले सुरलेले जायच्या तयारीत आहेत. जर उद्या माननीय राजसाहेबांसोबत जर उभाटा गेली तर राजसाहेबांचा स्वतःचा करिश्मा, त्यांचं वक्तृत्व, त्यांची शैली, त्या प्रभावाखाली उरले सुरलेले उभाटाचे मनसे जॉईन करतील भविष्यात. तर तो धोका सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब स्वीकारतील असं कार्यकर्ता म्हणून मला वाटत नाही. पण दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायचे. पण मुंबई महापालिकेवर मात्र आमचा महायुतीचा झेंडा कामाच्या ताकदीवर आम्ही फडकावू. ठीक आहे राम कदमजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाटाघाटीसाठी होती का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. तर या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट गेल्या 30 मिनिटांपासून, जवळपास अर्ध्या तासापासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये ताज लँड्स एंडमध्ये बैठक सुरू